वेगळ्या अर्थानं त्या घटनांकडे सकारात्मक भूमिकेतून बघितलं पाहिजे. मामा सहज कैद्यांना बोलत होते. आत्ताच वेळ आहे, हीच वेळ आहे, पुन्हा एवढा एकांत मिळणार नाही आपल्याला बाहेर पडलो की. का ज्ञानेश्वर महाराजांना ताटी लावून घेतली? मामांनी हा दृष्टांत कैद्यांकरता द्यावा. ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावून एकांत निर्माण केला. देवाच्या कृपेनं तुम्हाला अनायासे मिळाला. चिंतन करा स्वजीवनाचं. बाहेर येऊन आपल्याला चांगलं वागायचं याचा विचार करा. त्या मेजर डॉयलनी मामांबरोबर, अर्थात तो इंग्रजच होता त्याच्यामुळे त्याला असं वाटलं कालांतराने, जेव्हा मामा बोलायला लागले त्या कैद्यांशी आणि त्या कैद्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह निर्माण व्हायला लागला. काल आपण बोलला तसं दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष मामांना बघितल्यावर कैद्यांनाही आनंद व्हावा. कैद्यांनाही असं वाटावं, चला आला तारणहार आपला, चला आता इथून पुढे 2 तास आपल्या आनंदात जाणार आहेत. भले कष्ट करू, भले तो कैदी, तो तुरुंगाधिकारी मारेल आपल्याला, त्याचे शिपाई मारतील आपल्याला, ते नंतर, पण हे 2 तास तरी चांगले चाललेत ना, हरकत नाही, आनंद वाटायचा त्यांनाही. त्यांचा तो आनंद बघून ते कैदी मामांना मानतात हे बघून मामांच्या विचारांचा हळूहळू त्या कैद्यांवर पगडा बसायला लागला. हे बघून त्या डॉयलनी काय केलं, त्याच्या लक्षात आलं काही झालं तरी तो इंग्रजच होता. तो किती जरी चांगला कसाही जरी असला, मॅक्स मुलरनी किती जरी वेदाची भाष्य केली तरी ते इंग्रज आहेत हे विसरू शकत नाही. कारण वेदाच्या भाष्यामध्ये सुद्धा त्यांनी करायचे ते दोष ठेवलेच आहे. इंग्रजच आहे शेवटी काही झालं तरी. त्या डॉयलच्या असं लक्षात आलं की मामांच्या विचाराचा पगडा, जबरदस्त पगडा या कैद्यांवर बसायला लागला आणि या कैद्यांची आध्यात्मिक साधना वाढायला लागली. कैदी आत्ममग्न व्हायला लागलेत, अंतर्मुख व्हायला लागलेत, की ज्याचा परिणाम म्हणून या कैद्यांना लवकर शिक्षाची माफी होऊ शकते. कारण कैदी जेवढा चांगला वागेल तेवढी शिक्षा लवकर कमी होते. मग या कैद्यांना कदाचित आपल्याला माफी द्यावी लागेल आणि या माफीचं श्रेय मामांना जाईल या भीतीनं तर डॉयलनी काय केलं, मामांबरोबर एका ख्रिश्चन मिशनरीला त्या कैद्यांना उपदेश देण्याकरता म्हणून तिथं बोलवलं. त्याला असं वाटलं की श्रेय एकट्या मामांना जाऊ द्यायचं नाही. शेवटी कुठेतरी माझाही धर्म आहे, मलाही धर्माभिमान आहे. एकदा दोनदा जरी तो येऊन गेला तरी मला असं सांगता येईल लोकांमध्ये की वर्षभर मामा आले पण कैद्यांना त्यावेळेला काही एवढा परिणाम झाला नाही, पण आमचे फादर 2दाच आले पण बघा कैदी किती बदलले, असं सांगता येईल असं त्याला वाटलं. म्हणून त्यावेळच्या एका ख्रिश्चन धर्मोपदेशकाला त्या डॉयलनी तिथं समुपदेशन करण्याकरता म्हणून बोलवलं. मामांच्या बरोबर तोही आला. ते कोण, जे फादर होते आले, बसले. त्यांचं व्याख्यान आधी ठरलं. आता ते काय आहे, व्याख्यानाचा क्रम सुद्धा कसा असावा याचे मापदंड बदलत गेलेत. पूर्वीच्या काळामध्ये मुख्य वक्ता आधी बोलत होता आणि आता उलट झालंय. आता शेवटी बोलायला दिलं म्हणजे आम्ही प्रमुख आहोत अशी वक्त्याची भावना झाली. त्याचं भाषण आधी झालं कारण डॉयलला असं वाटलं की तो मुख्य वक्ता आहे. आलं, त्यांनी सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की अपा तुम्ही कैदी आहात, काही पाप करून इथं आलेले आहात. तेव्हा मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही येशूची प्रार्थना करा, येशूची प्रार्थना करा. देवाने आपल्याला या सगळ्या बंधनातून सोडावं. उद्या तुमच्यावर खटला दाखल झाला आणि तुम्ही न्यायालयामध्ये उभं राहिलात तर त्या न्यायाधीशांनी आपल्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहावं, आपल्यावर काही कृपा करावी आणि आपल्याला या सगळ्या आरोपातून मुक्त करावं. याच्याकरता चांगला वकील द्यावा लागतो की नाही? चांगला वकील दिल्याशिवाय न्यायाधीशाची तुमच्याकडे बघण्याची दृष्टी बदलत नाही. तसं तुम्ही काम करा की देवाकडे वकील म्हणून येशू द्या. तो तुमची मागणी देवापर्यंत पोचवेल आणि मग तुम्हाला भगवान लवकर या आरोपातून मुक्त करतील. जर तुम्ही असं केलं नाही आणि येशू ख्रिस्तांना तुम्ही वकील म्हणून जर दिलं नाही तर आत्ता जे दुःख तुम्ही भोगता आहात त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दुःख भोगावं लागेल. याच्याकरता तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रार्थना करा, त्याच्या मागे जा, त्याचा धर्म स्वीकारा. त्यांनी सुरू केलं आपलं. त्याचं व्याख्यान मामाने पूर्ण होऊ दिलं.
काही बोलले नाही. त्याला जे बोलायचं होतं, जेवढा वेळ बोलायचं होतं त्या धर्मोपदेशकांना, तेवढा वेळ मामांनी बोलू दिलं. पूर्ण वेळ त्याला घेऊ दिला. आणि ते सगळं झाल्यानंतर जेव्हा त्यांनी मामांना विनंती केली की आता आपण बोला, त्या धर्मोपदेशकाला असं वाटलं की चला, आता आपलं बोलणं इतकं प्रभावशाली झालेलं आहे की आता ह्याच्यापुढे हे काय बोलणार आहेत. मामा बोलायला उभे राहिले आणि मामांनी त्यांना असं सांगितलं पहिल्याच वाक्यामध्ये, आत्ता हे जे काही धर्मोपदेशक बोलले, या साहेबांनी जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळंच खरंय असं समजू नका. एकच वाक्य, पहिलंच वाक्य. स्वाभाविक आहे, 15 दिवस महिनाभर आधी जी व्यक्ती आपल्या प्रेमानं, आपल्या कल्याणाच्या तळमळीनं आपल्याकडे स्वतः येऊन आपल्याला शिकवते, त्या व्यक्तीच्या बोलण्याची जी सवय आणि ज्या परिणामाची अपेक्षा ही ऐकणाऱ्याला असते, तसं ऐन वेळेला आलेल्या माणसाच्या बोलण्याचा परिणाम लगेच कसा होईल. इथं 15 दिवस चालू आहे ना आधी, त्या 15 दिवसात झालेलं एकदम ह्यानी हे करावं. मामाने त्यांना सांगितलं, पा हे जे पादरी साहेब बोलले, या बोलणं सगळंच खरं आहे असं समजू नका. कारण का? कारण मी तुम्हाला असं सांगतो की देवाकडे जायला कधीही कुणालाही कोणत्याही वकिलाची गरज नसते. अहो, आपल्या आईकडे जायला वकील घेऊन जावं लागतं काय? आपल्या आईकडे आपल्याला जर जायचं असेल तर कुणाला मध्यस्थाला सांगावं लागतं काय? माझ्या आईला सांगावं मला भूक लागली, माझ्या आईला सांगावं अमुक अमुक आहे, मला कपडे हवेत, माझ्या आईला सांगा मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, मला खायला काहीतरी पाहिजे. आईकडे जाण्याकरता कधी कुणाला वकिलाची गरज आहे काय? काही गरज नाही. अरे, परमात्मा म्हणजे आपली आई आहे, आपली आई आहे. या आईकडे जाण्याकरता आम्हाला कोणत्या वकिलाची गरज आहे? नाही नाही नाही, आम्हाला कोणताही वकील नको, कोणी वकील नको. तुमच्या आईकडे जायला तुम्ही एकटे समर्थ आहात, कोणत्याही वकिलाला देऊ नका. कशाचा प्रभाव पडला असेल बघा ना, आपण विचार करा. एक जण आधी येऊन आपल्याला सांगतो आहे की देवा न्यायाधीशांनी शिक्षा माफ करावी याच्याकरता वकील चांगला द्यावा लागतो, तसं देवानी तुमची शिक्षा माफ करण्याकरता तुम्ही चांगला वकील द्या. येशू ख्रिस्त हे सर्वोत्तम वकील आहेत, आणि नाही दिलात तर तुम्ही दुःखामध्ये खितपत पडाल. युक्तिवाद आहे. या युक्तिवादाला मामाने काही फार तत्वानी वगैरे काही त्याचं खंडन मंडन करायच्या भानगडीत मामा पडले नाहीत. काय काय ठीक आहे, युक्तिवाद असं असतं. त्याही काळामध्ये, अगदी मामा ज्या काळामध्ये माऊलींच्या सोहळ्यात चालत होते त्यावेळेसही सोहळ्यामध्ये सुद्धा वारकऱ्यांच्या मनाचं परिवर्तन करण्याकरता काही ख्रिश्चन पाद्री येतच असत की नाही? येतच असत. तिथं ते रेडिओ घेऊन यायचे, काही पुस्तकं, चांगली बांधणीची पुस्तकं घेऊन यायचे, ते घरातल्या लहान मुलांना वह्या पेन्सिली हे घेऊन यायचे. मग ते रेडिओ वगैरे एखाद्या मोठ्या अशा माणसाला दिला आणि मग ते अशा काहीतरी भौतिक गोष्टी देऊन त्याचं मन आपल्याकडे आकर्षित व्हावं आणि अशा भौतिक सुखाच्या गोष्टी आपल्याला मिळत राहतील या अपेक्षेने त्यांनी यांचा धर्म स्वीकारावा. बघा, आत्तापर्यंत कोणत्या तरी महाराजांनी आम्ही दिंडीत इतकी वर्ष चालतो, आमच्या मुलांना कधी वह्या दिल्या आहेत का? या ख्रिश्चन माणसाने दिल्या. किती चांगला माणूस आहे, याचा अर्थ याचा धर्म किती चांगला असेल असं वाटावं याच्याकरता अशा पद्धतीचा प्रचार करण्याकरता ते ख्रिश्चन मिशनरी माऊलींच्या सोहळ्यात येत असत. पण 1-2-3 वर्ष ते सलग आले. त्याचा परिणाम असा झाला की वारकऱ्यांचं खेळणं, वारकऱ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचं नाचणं, वारकऱ्यांचं प्रेमानं चालत जाणं, घोष करणं, त्या आनंदामध्ये भावविभोर होणं, याचा परिणाम त्या ख्रिश्चन मिशनरीवर असा झाला की ते ख्रिश्चन मिशनरी हिंदू व्हायला लागले आणि तेव्हापासून हे प्रकार बंद झाले. वारकरी कुणाला स्वतःहून विरोध करत नाही, तो आपल्या मार्गाने जातो, पण त्याच्या जीवनशैलीचाच प्रभाव असा असतो की इतरांना वारकरी व्हावं वाटतं. तो मुद्दाम आपल्या जीवनाचं प्रदर्शन करत नाही. मी जुन्या वारकऱ्यांबद्दल बोलतो. कुठेतरी आपल्यालाही अंतर्मुखता असलीच पाहिजे ना. मामाने ज्या पोटतिडकीनं हे काम केलंय, आपण त्यांचे उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे ना. कुठेतरी आपण त्यांचे पायिक आहोत, आपण त्यांचे सेवक आहोत. मालकाने काम केलं, आपण थोडा तरी त्याच्यातला अंश तरी स्वीकारला पाहिजे. युक्तिवादाने त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सांगितलं, वकील द्या येशूला तर देव तुमची शिक्षा माफ करेल. मामाने सांगितलं, आम्ही देवाला न्यायाधीश मानत नाही, देव आमचा न्यायाधीश नाही आहे. मग येग येग विठाबाई,
माझे पंढरीचे आई, आमच्या संतांनी त्याला आई म्हटलंय. तो परमात्मा आई आहे, सगळ्या जगाची ती आई आहे. येई वो येई रंगा, येई वो विठाई कृष्णाई, माझे कृष्णाई कान्हाई, कृष्णाई कान्हाई विठाई, हे सगळे आई आहे. कशा करता आम्ही त्याला न्यायाधीश मानावं आणि त्याच्यातून आमच्यात अंतर ठेवून त्याच्याबद्दलचा तेवढा औपचारिक आदर आम्ही दाखवावा? आम्ही अनौपचारिक अनादरानं बोललो तरी परमात्म्याला तो आदर वाटतो, असं आमच्या संतांचं जीवनचरित्र आहे. मी शब्द पुन्हा सांगतो, अनौपचारिक अनादरानं बोलले आमचे संत देवाबरोबर तरी परमात्म्याला तो आनंद वाटला. औपचारिकता हवी कशाला आई करता? अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रान रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, उभी राहोनी अंगणी शिव्या देतसे दासी जनी. अंगणामध्ये उभा राहून जनाबाई देवाला शिव्या देतात. याला काय म्हणाल? काय म्हणाल? अनौपचारिक म्हणाल की औपचारिक म्हणाल? या शिव्या औपचारिक आहेत. अनौपचारिक अनादरानं बोललो तरी देवाला आनंद होतो, कारण तो देव आई आहे. आईच एक अशी असते की जिला अनौपचारिक अनादरानं बोललं तरी ती जवळ घेते, पण तिला औपचारिकता सहन होत नाही. तिच्या भावविश्वाला औपचारिकतेचा धक्का बसतो. कशा करता वकील पाहिजे? युक्तिवाद त्यांनी केला. मामानी फक्त सरगाठ होती ते लोकांना कळलं नाही, एक दोरी ओढलीन गाठ सुटून गेली. काही केलं नाही, फार काही नाही, सहज जाता जाता मामा बोलून गेले. येरवड्याच्या या तुरुंगामध्ये मामांनी कैद्यांना वेगळ्या अर्थानं मोक्षाचा, मुक्तीचा मार्ग दाखवला. त्या नंतर एक मोठी घटना घडली तिथे खरं म्हणजे, पण ते सगळं सांगायला आपल्याकडे आता वेळही नाही. त्या डॉयलनी मामांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. मामांनाही ते योगदान देणं महत्वाचं वाटलं आणि कैद्यांनाही मामांचं ऐकणं आपल्या जीवनातली एक सुवर्ण संधी वाटली. या तिन्हीचाही समन्वय होऊन कालांतराने त्या कैद्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. अशी परिवर्तनं मामांनी समष्टी रूपानंही केली आणि व्यष्टी रूपानंही केली. आपण काल त्या संबंधानं बोलून आलो. किती झालं तरी शेवटी शरीर आहे. या शरीराला काही मर्यादा आहेत. या शरीराचा एक विशिष्ट कालावधी आहे. ही सगळी दगदग, निवृत्तीनंतर वाढलेले कार्यक्रम, मामांना त्याचा त्रास व्हायला लागला. हळूहळू काल आपण इथपर्यंत बोललो होतो. त्यांच्या पुस्तकांबद्दल काल मला बोलायचं होतं, ग्रंथांबद्दल, पण कालचं दुपारचं सत्र त्याच अनुषंगानं असल्यामुळे मी त्याचा विस्तार केला नव्हता, आजही करत नाही. मला ग्रंथांमधल्या त्या विचारांबद्दल जे बोलायचं होतं आणि जो एक विवक्षित मुद्दा सांगायचा होता तो मुद्दा काल आपण कीर्तनामध्ये बोलून गेला. ज्ञानदेव आणि प्लेटो या ग्रंथांवर लवांदेने घेतलेला आक्षेप तो मला विचारानं बोलायचा होता, विस्तारानं सांगायचा होता, परंतु ते आपण केलं काल. माझं अर्धाधिक काम अलखं झालंय. खूप हीन पातळीवर येऊन लवांदे बोलले. ग्रंथाबद्दल बोलण्यापेक्षा मामांच्या व्यक्तिगत जीवनचरित्रावर शिंतोडे उडवणं हे काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलं. मामांना त्याचं काही वाटलं नाही, काहीच वाटलं नाही, काही वाटलं नाही. त्यांनी त्याला विरोधही केला नाही. वैकुंठवासी गुरुवर्य रामदास बाबांनी वगैरे या सगळ्यांनी जरी विरोध करायचा ठरवला असला तेवढाच विरोध झाला असं नाही. त्याच्यानंतर नेवरगावकरांनी स्वतःनी त्या संबंधात विरोधात एक लेख लिहावा असं ठरवलं होतं. अनेकांचं साह्य त्यांनी घेतलं होतं. तो लेख दाखवावा, मामांना एकदा तपासून घ्यावा, आपल्याला मामा रागवू नयेत याच्याकरता त्यांच्या डोळ्याखालून तो घालावा असं म्हणून ते मामांकडे गेले. तेव्हा मामांनी तो लेख ठेवून घेतला आणि त्यांना सांगितलं की लेख चांगला झालाय पण छापू नका. विनाकारण आरोप प्रत्यारोप करून आपला वेळ वाया घालवण्यात अर्थ नसतो, काही अर्थ नसतो. ज्यांना प्लेटोही कळत नाही, ज्यांना ज्ञानदेवही कळत नाहीत, त्यांच्यासमोर ज्ञानदेव आणि प्लेटो हे सांगत बसणं, याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो. कशा करता हे सगळं सांगा? बहिर्यांपुढे गाणीव कशासाठी करायची? ज्ञानोबारांनी हे उदाहरण दिलंच आहे ना. आंधळ्याला कशाला सूर्य दाखवायला जायचं? काही गरज नाही आहे, सोडून द्या.
मामाने तो विषय तिथेच थांबवला. नंतर त्या लवांद्यांचं जीवनचरित्र नंतरचं जर पाहिलं तर संतांना छळल्याचा जो परिणाम आतापर्यंत इतिहासामध्ये आपण ऐकत आलेलो आहोत, तोच परिणाम नंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना भोगावा लागल्याचं वर्णन आहे. तुका म्हणे खळ संता पीडिती चांडाळ. त्यांना काय जीवनगती प्राप्त व्हायची ती झाली असेल, त्याच्यात आपल्याला हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. पण मामांनी हा उद्योग कधीही केला नाही. कधी असं महाभारताने एके ठिकाणी म्हटलंय, दुसऱ्याची निंदा आत्मगौरव गेल्याशिवाय या जगात कोणी मोठं होऊ शकत नाही. पण महाभारताच्या या नियमाला मामा अपवाद आहेत, कारण अपवादानेच नियम सिद्ध होतो. कधीही दुसऱ्याची निंदा नाही, आत्मगौरव नाही. संतांची सेवा, आपल्याला मिळालेलं जीवन हे संत कार्यासाठी, भगवत कार्याकरता समर्पित मामांनी केलं होतं. हळूहळू प्रकृतीवर त्याचा परिणाम व्हायला लागला. त्याचा परिणाम दोन रूपानं मामांच्या प्रकृतीवर झाला. एकतर मामांच्या हृदयावर त्याचा परिणाम झाला. हृदय थोडं नाही म्हटलं तरी क्षीण व्हायला लागलं. आणि दुसरा परिणाम झाला तो मामांच्या उदरावर झाला. उदर रोग झाला. त्रास व्हायला लागला. तरी मामांचे कार्यक्रम चालूच होते. त्याच्याकरता ते गोडशांनी मामांना आराम पडावा याच्याकरता पांडुरंगाची एक संपन्न महापूजा केली होती, फक्त मामांना आराम पडावा एवढ्या करता. मामांनी ते स्वीकारलं. ठीक आहे, माझ्याबद्दलच्या प्रेमभावनेने तुम्ही देवाकरता काही करत असाल तर माझ्याबद्दलची प्रेमभावना मान्य आहे मला. त्रास जास्त व्हायला लागला. पुण्याला आणावं लागलं, दाखवावं लागलं. लोकांची रीघ चालूच होते. कार्यक्रमाचा आग्रह चालूच होता. लोकांनी यावं, मामा आजारी येथे कळल्यानंतर त्यांच्याजवळ बसावं, त्यांना सांगावं, फार कार्यक्रम करू नका, प्रकृतीला जपलं पाहिजे, तुमच्यासारखे महात्मे असले तरच या समाजाला काही अर्थ आहे, अजिबात कार्यक्रम जास्त करू नका, फक्त आमची एक तारीख घ्या, फक्त आमच्याकडे या, आमच्या सप्ताहाला नाही म्हणू नका, पण जास्त त्रास करून घेऊ नका बरं का, पाहिजे तर आम्ही तुम्हाला गाडी पाठवतो. आग्रह चालूच होता. मामा कडक होते, पण प्रेमानं बोलावणाऱ्यांना कुठंतरी बाजूला टाकावं, त्यांच्या आमंत्रणाचा विचारच करू नये, आपल्या प्रकृतीला प्राधान्य द्यावं, पण त्यांच्या प्रेमाला प्राधान्य देऊ नये. मी मोठा आहे अशा पद्धतीची कोणती भूमिका मामांनी कधी घेतली नाही. अहो, तब्येत बरी नाहीये, हो बरोबर आहे, मी थोडं कमी करीन कीर्तन, पण प्रेमानं बोलवतात ना. हजारो लोक वाट बघत असतील ना, त्यांना काय म्हणून या लोकांनी सांगायचं. कदाचित ते लोक ह्यांच्यावर तुटून पडतील, मामांचं नाव तुम्ही खोटं खोटं सांगितलं गर्दी जमावी म्हणून, कारण मामांच्या नावाला गर्दी जमत होती त्या काळात. मामांचं कीर्तन म्हटलं की गर्दी जमायची, जागा मिळायची नाही, लाखोनी लोक यायचे, मिळेल त्या वाहनाने यायचे. गर्दीत जागा मिळावी म्हणून केलेल्या अनेक युक्ती आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. मामांचं कीर्तन होतं, गच्च गर्दी, एका गावचे लोक आले बैलगाडी बांधून, जागाच नाही बसायला. यांनी मामांना हार वगैरे आणलेला. आता ते मामा दिसायला अवघड, इतकी गर्दी, कुठेतरी छोटीशी मूर्ती दिसायला लागली. बरं, त्या वेळेला सप्त्याचा झगमगाटही नव्हता, काय असायचं, ती छोटी मूर्ती अंधुक्ष प्रकाशामध्ये दिसायला लागली. तिथपर्यंत जावं कसं कळेना. त्यांनी काय युक्ती केली, तिथं गेल्यानंतर ते आजूबाजूला पांगले ते लोक, आणि त्यांनी त्या भरल्या समाजामध्ये त्यांच्या शेजारी असणाऱ्या गावातले लोक आधी आले होते आणि पुढे जाऊन बसले होते. त्यांनी तिथं अशी अफवा पिकवली की त्या गावात चोरी झाली आणि सगळं गाव लुटलं गेलंय. हे ऐकल्याबरोबर ते समोर बसलेले जे श्रोते होते ते पटापटा पटापटा उठले, आणि ते उठले की हे जाऊन बसले. तेव्हापासून श्रोते काय युक्त्या करतील हे सांगता येत नाही. गर्दी व्हायची. मामा म्हणायचे, अहो माझ्या नावाने गर्दी होते ना, मग संयोजकांना त्याची अडचण होते. सोनोपंतांच्या नावावर कुणाला उभं करावं हा प्रश्न त्यांनाही पडतो. मामांना हे माहिती होतं, तरी कार्यक्रम चालू राहिले.
डॉक्टर साठे आणि डॉक्टर फडके यांनी मामांवर शेवटपर्यंत उपचार केले. प्रवास होईना, क्षीणता यायला लागली, काय करावं कळेना. दरम्यानच्या काळामध्ये कोठेकर नाना मामांच्या सेवे करता राहिले. मामांना आता होत नाही. आरक्षण करणं, गर्दीत जाऊन जागा धरणं, त्यांचं सामान उचलणं. तसं जोपर्यंत मामा चांगले होते तोपर्यंत असं कुणाला तरी घेऊन फिरले नाहीत. आपली एक पिशवी आपल्या खांद्याला लावायची आणि जिथं जायचं तिथं जायचं. आपली पिशवी सुद्धा त्यांनी कुणाला घेऊ दिली नाही. माझ्या वडिलांनी तो अनुभव लिहून ठेवलाय त्यांच्या वरच्या लेखामध्ये. एका कार्यक्रमाकरता मामा देगलूरला येणार होते. नांदेडपर्यंत रेल्वेनं येणं होतं म्हणून महाराजांनी वडिलांना पाठवलं, जा आणि रेल्वे स्टेशनवरून घेऊन ये म्हणून. वडील गेले, मामा उतरत होते तर वडिलांनी विचारलं सामान कुठे आहे. तर मामा म्हणाले काही नाही, ही एवढी एक पिशवी आहे, एवढंच सामान आहे, 2 दिवसाकरता असं काय लागणार आहे, काही नाही. आम्ही 1 दिवसाकरता जातो तर आमच्या मोठ्या गाडीची डिकी पुरत नाही, एकाच दिवसाकरता एवढी एक पिशवी आहे. वडिलांनी त्या पिशवीला हात घातला, म्हणजे आता पिशवी आपण घ्यावी. तर मामांनी असा झटकला तो हात, वडिलांना वाटलं आपण काय अपमान केला त्यांचा. एकदम झटकला, चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि एकदम ते म्हणाले, माझं ओझं सांभाळण्याकरता मी समर्थ आहे, माझं ओझं सांभाळण्याकरता मी समर्थ आहे. हे वाक्य कोणत्याही काळात मामांच्या मुखातलं कुणालाही मार्गदर्शक आहे. माझं ओझं सांभाळण्याकरता मी समर्थ आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, धोंडा महाराजांचा मुलगा आहे, आपल्याकरता आला आणि लगेच म्हणाले, अरे तसं नाही, माझी पिशवी घेऊन तू पळून गेलास तर म्हणून तुला नाही देणार. हे नंतरचं प्रेम ही वेगळी भावना आहे, हा वेगळा विषय आहे. परंतु मामांनी हे केलं, आपलं ओझं कधी कुणाला उचलू दिलं नाही. आणि हाच नियम होता की काल जसं आपण बोललात की मामांनी प्रवासाच्या व्यतिरिक्त जेवढे पैसे दिले ते सगळे परत पाठवून दिले. मला आठवतं, म्हणजे अगदी अलीकडची गोष्ट, जोग होते ना, महाराज उतरत असत त्यांच्याकडे, जोग विमजोग म्हणून खूप मोठे इंजिनियर होते. जोग कन्स्ट्रक्शन्स हे नाव जुन्या लोकांना बहुतेकांना आपल्यालाही माहितीच आहे. दादासाहेब जोगांनी मला हे सांगितलं. ते म्हणाले, एकदा मी मामाही तिथं उतरत असत. मामांमुळे खरं म्हणजे महाराजांचा संबंध त्या घराण्याशी आला. पहिल्यांदा मामा जोग घराण्याशी जोडले गेले आणि मग महाराज जोडले गेले. मग त्यांनी मला सांगितलं, मी एकदा मामांना विचारलं की म्हणे तुम्ही कीर्तनानंतरची जी काही संभावना असते, जे काही पाकिट असतं, तुम्ही नाकारता. म्हणे हो नाकारतो. धोंडा महाराज घेतात. धोंडा महाराज तुमच्या जवळचे आहेत. धोंडा महाराजांना कोणी कीर्तनानंतर पाकिट दिलं तर त्याचा स्वीकार ते करतात. तुमच्या ते जवळचे आहेत, तुम्ही घेत नाही. घेणाऱ्यांना तुम्ही बोलता, त्यांना का नाही बोलत? त्यांना कधी का नाही सांगत की कीर्तनाचं घेत जाऊ नका काही म्हणून? मामाने त्यांना असं सांगितलं, मी घेत नाही हे योग्य आहे आणि धोंडा महाराज घेतात हे योग्य आहे. म्हणजे कसं काय? त्यांनी सांगितलं, अरे मी नोकरी केली आहे, मला पेन्शन मिळतं, मी एकटा आहे, मला सांभाळण्याकरता वैयक्तिक मला सांभाळण्याकरता ज्या पैशांची आवश्यकता असते ते पैसे माझ्या पेन्शनमधून मला मिळतात. धोंडा महाराजांनी काय करावं? त्यांना कुटुंब आहे, त्यांच्या मागे शिष्यवर्ग मोठा आहे, माझ्या मागे शिष्यवर्ग नाही. आला तरी त्या शिष्यवर्गाला जेवू घालायचं माझ्याकडे जबाबदारी नाही, कारण माझ्या एकट्यापुरतं मी करतो, माझ्या एकट्यापुरतं मी खातो. आलेल्या माणसाला जीव घालून पाठवलं पाहिजे, त्याच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. हा नियम मला नाही, कारण माझा कोणता मठ नाही, माझा कोणता आश्रम नाही, मी एकटा आहे, माझं कुटुंब नाही, मला संतती नाही, मला काही बाकी प्रपंचाचा व्याप नाही. पण धोंडा महाराजांना पत्नी आहे, संतती आहे, येणारा जाणारा मोठा वर्ग आहे. ग्रहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे येणाऱ्या माणसांचं आतिथ्य करणं त्यांना शास्त्रदृष्टीने क्रमप्राप्त आहे. आणि आपल्या आयुष्यातला, मी माझ्या आयुष्यामध्ये जी नोकरी केली त्या नोकरीत सकाळी 9 ते 5 ही वेळ मी माझ्या कॉलेज करता दिलेली होती. उरलेल्या वेळात मी कीर्तन करत होतो समाजासाठी. पण धोंडा महाराजांनी आपल्या दिवसातला प्रत्येक क्षण समाजाकरता दिलाय, कुठं नोकरी पत्करली नाही आहे. मग समाजाकरता जर त्यांनी आपला प्रत्येक दिवस दिला असेल तर त्यांचा निर्वाह करणं हे समाजाचं कर्तव्य आहे, म्हणून त्यांनी घेतलं पाहिजे. किती स्पष्ट भूमिका आहे, किती स्पष्ट भूमिका आहे.
त्यांनी लगेच पुढे विचारलं, धुंडा महाराज घेतात म्हणून तुम्ही मला म्हणता, पण धुंडा महाराजांनी मागितलेलं तुम्ही मला कधी सांगितलं नाही? जोग म्हणाले, नाही, धुंडा महाराज मागत नाहीत. ते म्हणाले, म्हणूनच त्यांना दिलं पाहिजे. मागणाऱ्यांना जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा न मागणाऱ्यांना मिळतं, हा भागवतातला नियम आहे. सध्याच्या वर्तमानातला संप्रदायातला नियम नाही आहे, हा भागवताचा नियम आहे. न मागणाऱ्यांना समाज सांभाळतच असतो, पुरेसं देतच असतो. ज्या देवाकरता आम्ही आमचं जीवन समर्पित केलं असं आम्हाला वाटत असेल तर तो परमात्मा आमची काळजी घेण्याकरता समर्थ आहे. या वचनावर त्या का मामांचा विश्वास होता, महाराजांचा विश्वास होता. आजारी पडले, त्रास व्हायला लागला. पोटाचा जो त्यांचा विकार होता, त्या विकाराने नंतर थोडंसं भीषण रूप धारण केलं. मामांना शेवटच्या काळामध्ये जलोदर झाला. 5-5, 10-10 मिनिटाला त्यांना लघुशंके करता जावं लागायचं. 5-5 मिनिटांनी उठायचं, लघुशंके करता जायचं. हा रोग पूर्ण निवृत्त होईपर्यंत कीर्तन करायचं नाही असं मामांनी ठरवलं. त्याचं सरळ कारण होतं, कीर्तनामध्ये अवरोध करणं प्रकृतीच्या दृष्टीनं चांगलं नव्हतं, आणि कीर्तनामध्ये अवरोध करायचा नाही असं ठरवलं असतं तर कीर्तन सोडून लघुशंकेला जाणं हे संप्रदाय बाह्य ठरलं असतं. मामाने सांगितलं, याच्यापेक्षा आपण कीर्तन न करणं हा सगळ्यात सोयीचा मार्ग आहे. लोकांनाही त्रास नको, आपल्यालाही त्रास नको. या जलोदराने मामांना त्रास द्यायला सुरुवात केली. कारण एका त्या ह्याच्यामध्ये योग वासिष्ठांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, त्या रामचंद्र प्रभू आणि विश्वामित्रांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये रामचंद्र प्रभूंनी विश्वामित्रांना सांगताना असं म्हटलंय, मरणस्य मुने राज्ञे. असू द्या, काय नाही, आपण बसा. असू द्या, असू द्या, काय मरणस्य मुने राज्ञे जराधवल चामरा आगच्छतो अग्रे निर्याती स्वाधी व्याधी पताकिनी. त्याने असं सांगितलं, म्हणे राजा असं आहे, ते विश्वामित्र बोलतात प्रभू राम, म्हणे राजा असं आहे, मरणस्य मुने राज्ञो जराधवल चामरा. मरण आपल्याकडे यायला निघालं की यमधर्म काय करतात, एकदम मरणाला कधी पाठवत नसतात. राजा निघाला की एकदम राजाच डोळ्याला दिसतो असं नाही. पहिल्यांदा त्याचे घोडे दिसतात. आता त्रैलोक्य साम्राज्याचे चक्रवर्ती असणारे निघाले की एकदम ते दृष्टीला पडतात. काय, पहिल्यांदा नगारखाना दृष्टीला पडतो, मग घोडे दृष्टीला पडतात, मग ध्वज दृष्टीला पडतो, मग आपण त्यांचे पायीक असणारे आपण पहिल्यांदा दृष्टीला पडतो, आणि मग कुठंतरी त्याचा कळस दिसायला लागतो, आणि त्या चरणाचं दर्शन होणं हे प्रारब्धच असावं लागतं. सहजासहजी एकदम दिसत नाही. मग काय होतं, पहिल्यांदा ते काय करतो तर ते चौरी ढाळणारे जे लोक असतात, राजा सिंहासनावर येऊन बसणार असं म्हटलं की एकदम राजा येतो आणि बसतो असं होत नाही. मग काय होतं, चौऱ्या ढाळणारे लोक पहिल्यांदा येऊन उभं राहतात. तसं मरण नावाचा राजा आपल्याकडे यायला निघाला की जराधवल चामरा, जराधवल चामरा म्हटलंय. तुकोबारायांनी याच्या पुढचं चिंतन केलंय थोडंसं. मग तो काय करतो, ते मरण काय करतं, पहिल्यांदा ते चौरी ढाळणारी जरा म्हणजे म्हातारपण हे आपल्याकडे पहिल्यांदा पाठवून देतो. ते म्हातारपण येतं, धवल असतं. धवल असतं म्हणजे काय असतं, पांढरं असतं. पांढरं असतं आणि ते चौरी ढाळणारे बाजूला उभे राहावे लागतात. त्याच्यामुळं तुकाराम महाराजांनी सांगितलं, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. कर्णमुळी इथं आजूबाजूला ते उभे राहतात. सांगो आली गोष्टी, मृत्याची ये भेटी जवळी आली. तुकोबारांनी त्याचा अनुवादच केला. जराधवल चामरा पहिल्यांदा येते. मग नंतर काय येतं, आगच्छतो अग्रे निर्याती. कोण, स्वाधी व्याधी पताकिनी. मग त्या पताका येतात, अब्दागिऱ्या येतात. विश्वामित्र सांगतात, राजा ऐक, तसं मरण आपल्याकडे यायला लागलं की ह्या पताका येतात. कोणत्या पताका, स्वाधी व्याधी पताकिनी. स्वाधी व्याधी पताकिनी. ज्ञानोबाराय निघाल्यानंतर घोड्यावर एकच पताका येते, 2 पताका येत नाहीत. तसं मामांकडे येताना फक्त एकच पताका आली, व्याधी. आधी आली नाही. मामांचं जीवनचरित्र मी ज्ञानोबारायांच्या बरोबरीनंच बोलतो.
माऊली येताना एकच पताका दिसते आपल्याला. योग वासिष्ठ म्हणतं 2 पताका मरण पाठवतं, स्वाधी आणि व्याधी. पण माऊलींच्या बाबतीत एकच पताका आहे, म्हणून मामांच्या बाबतीतही एकच पताका आली, व्याधी. स्वाधी आली नाही. आयुर्वेद रोगाचे 2 प्रकार करतं, आधी आणि व्याधी. याच्यातली व्याधी म्हणजे शारीरिक रोग असतो आणि आधी म्हणजे मानसिक रोग असतो. माऊलींना कसला मानसिक रोग? माऊलींना कशाचं काय? मामांना तरी कुठला मानसिक रोग होता? चिंतामुक्त जीवन होतं. अरे ज्यांनी आपलं सगळंच भगवंताला समर्पित केलं, कशाची चिंता? तयाच्या कुळीची चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता. अजून काय पाहिजे? तयाच्या कुळीची चिंता ईश्वराची पतिव्रता होते. मामांना कशाच्या चिंता होत्या? कशाचं भय होतं? अभिनिवेश म्हणावा, मरणाचं भय म्हणावं, तर देहभाव कधीच भगवत रूप झाला होता. देहभाव गेलेलाच होता, काही नव्हतंच. त्यामुळे एकच पताका आली, व्याधी आली, स्वाधी आली नाही. एक पताका. स्वाधी व्याधी पताकिनी येतात. त्या जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी, मृत्याची ये भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. तुकोबाराय बोलतात, त्या ह्यांनी तसंच म्हटलंय पहा. जरा कर्ण मुली सांगू आली गोष्टी म्हणणं काय? कृतांतस्य दूती जरा कर्ण मुले, समागत्य वक्ती इति लोका शृणध्वम. काय करायचंय? परत स्त्री परद्रव्य वांछा त्यजध्वम. मग करू काय? भजध्वम रमानाथ पादारविंदम. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. कृतांतस्य दूती जरा कर्णमुले. ह्या कृतांताची सेविका असणारी जरा म्हातारपण हे आमच्या कानात येऊन कुजबुजतं, म्हणून कानावरचे केस पहिल्यांदा पांढरे होतात. ही व्याधी तिथं आधी येते. कानावरचे केस पांढरे झाले की आपलं मरण जवळ आलेलं आहे असं समजावं. हे जुन्या काळचं सांगतोय मी. आता कधीही पांढरे होतात, जुन्या काळचं सांगतोय. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, आपल्याकडे पद्धत आहे. वारकऱ्याला मरणाची भीतीच नसते आणि मरणाचं चिंतन त्यांनी करूच नये, म्हणून कानावर केस ठेवूच नाही. पांढरे काय आणि काळे काय, केसच ठेवायचे नाही. जरा कर्णमुळी कृतांतस्य दूती जरा कर्णमुले, समागत्य वक्ती इति लोका शृणध्वम. ऐका बाबा, मी कशा करता तुमच्या कानात येऊन काय सांगते? काय सांगता कान? जरा आमच्या कानात येऊन काय सांगते? काही नाही. परस्त्री परद्रव्य वांछा त्यजध्वम. एवढंच कर बाबा. काय कर? परस्त्रीचा त्याग कर, परद्रव्याच्या इच्छेचा त्याग कर. मग करू काय? भजध्वम रमानाथ पादारविंदम. भगवंताच्या चरणाचं भजन कर, दुसरं काही करू नको. याच्याकरता ती जरा येते. मामांना व्याधीनं त्रास द्यायला सुरुवात केला. जलोदर झाला. पुन्हा पुन्हा लघुशंकेला जावं लागायला लागलं. त्याच्यावर औषधोपचार झाला. डॉक्टर दिवेकरांनी त्याच्यासाठी त्यांना औषध दिलं. या औषधाचा परिणाम असा झाला की लघुशंकेकरता जावं लागणं कमी झालं, पण इतकं कमी झालं की लघुशंकेचा अवरोध व्हायला लागला. त्याचाही जास्त त्रास व्हायला लागला. बाहेर जाणारी लघुशंका त्रास देत नाही. वारंवार जावं लागतं हे खरंय, पण तिचा जर अवरोध झाला आणि ती जर पोटामध्ये साठून राहिली तर त्या आमलामुळं आतड्यांवर परिणाम होतो. आतड्याला छिद्र पडायला लागतात. कारण लघुशंकेमध्ये आम्ल असतं. त्या आम्लाचा काही परिणाम व्हायचा तो होतोच. त्याचा अवरोध झाल्यामुळे ते आम्ल तीव्र व्हायला लागतं आणि तीव्र व्हायला लागलं की आपल्या आतड्यांना ते छिद्र पाडायला लागतं. कोणतंही आम्ल तसंच आहे. पोटात गेलं छिद्र पाडतच, कागदावर टाकलं कागदाला भोग पडतच. मग ती लघवी काढायला वेळ द्यावा लागला. काय करावं कळेना. डॉक्टर फडक्यांच्या दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांचं असं म्हणणं पडलं की लघुशंकेचा अवरोध करणं हेही बरोबर नाही आणि जलोदर होणं हेही बरोबर नाही. मग काय करायचं? काही नाही, याचं ऑपरेशन करावं लागेल.
ऑपरेशनची भाषा कानावर पडल्याबरोबर मामांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला ऑपरेशन करायचं तर करा, परंतु माझी एक विनंती आहे, आषाढी वारी झाल्याशिवाय मी ऑपरेशन करून घेणार नाही. बस ठीक, बस द्या, तुमचं घेतो, घेणार नाही. का? आषाढी वारी जवळ आहे. वारी सोडून माझ्या शरीराचं काही झालं तर मला वाईट वाटेल, नको. त्याच्यापेक्षा वारीत गेल्यानंतर शरीराचं काही झालं तर मला बरं वाटेल. मामांचं हे बोलणं डॉक्टरांनी ऐकलं, जवळपास राहणाऱ्या मंडळींनी ऐकलं. त्यांना विपरीत वाटलं. मामांच्या ते लक्षात आलं. मामा असं म्हणाले, मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही घाबरू नका, मला तुम्हाला दुःख द्यायचं नव्हतं, मला इतकंच सांगायचं होतं की मी वारीला गेलो आणि कीर्तन प्रवचन कार्यक्रम करायला लागलो की मला रोगाचा विसर पडेल आणि मला बरं वाटेल. कारण रोग तर आहेच आहे, शरीर रोगाचे भांडार आहेच आहे, दुर्गंधीची थार आहेच आहे, अपवित्र शरीर आईचं दुसरं काही नाहीच आहे. तुकोबाराय बोलतातच आहेत, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर आईसे. शरीराचा विषय नाही आहे, रोग आहेच आहे. हा रोग गेला म्हणजे शरीर निरोगी झाला असं होत नाही ना. मग रोग आहेच जर, तर तो रोग त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्या रोगाकडे दुर्लक्ष करणं त्या रोगाला विसरण्याचं एक साधन आहे. आणि ते करण्याकरता हा रोग जर दुःख देत असेल तर आनंद देणारी क्रिया माझ्याकडून घडली तर रोगाकडे दुर्लक्ष होईल. मग आनंद देणारी क्रिया काय? प्रवचन, कीर्तन, भजन, एवढंच मला आनंद देणारी क्रिया आहे. लोकांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, ठीक आहे, वारी नंतर ऑपरेशन करायला तुम्ही परवानगी देता हेही आम्हाला खूप आहे, पण आमची अजून एक विनंती आहे. म्हणे काय? तुम्हाला जर इतका त्रास आहे आणि हा त्रास वाढण्याची शक्यता आहे तर तुम्ही वारीला जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे. मामांना त्या क्षणी वाईट वाटलं. आतापर्यंत वारी कधी बुडली नाही. वारी चुकोने दी हरी ही प्रार्थना करत लहानाचा मोठा झालोय. देवाने एवढे ऐकू नये काय? माझं लहानपणापासून केलेली प्रार्थना ऐकू नये काय? वारी बुडण्याची वेळ आली. मामांना वाईट वाटलं. काय करावं हा प्रश्न निर्माण झाला. दिवेकरांचं असं म्हणणं होतं की आपण मुंबईला जाऊया, तिथं आपल्याला चांगली ट्रीटमेंट मिळेल. मामा म्हणाले, तुम्ही म्हणाल तिथं येतो, पण आधी वारीला जाऊन येऊ दे. माझी वारी मला एकदा भगवंताच्या चरणाजवळ पोहोचवली, मग माझं काय व्हायचंय ते होऊ देत. मी मुंबईला येईन, तुम्ही म्हणालात तर पुण्यात राहीन, दोन्हीकडे नको. आळंदीला राहू म्हणालात तर आपण आळंदीला राहू, पण मला वारीला जाऊन येऊ. मामांनी हे सांगितलं. डॉक्टरांसमोर प्रश्न असा होता की वारीमध्ये पाणी चांगलं नसतं, शुद्ध पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. नळाला येईल ते पाणी प्यावं लागतं. आणि त्या काळामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव जास्त होता, त्याच्यावर एवढ्या औषध योजनाही नव्हत्या. त्या साथीचे रोग यायचे, मग ते इनॅक्युलेशन करून घ्यावं लागायचं. त्या इनॅक्युलेशनचा वारकऱ्यांना त्रास व्हायचा. एका वारीमध्ये तर इंग्रज सरकारने फतवा काढला, वारी भरूच द्यायची नाही. वारकऱ्यांना मोठा प्रश्न पडला. मामांकडे गेले सगळे, काय करावं कळेना. इनॅक्युलेशन भरते, इनॅक्युलेशन फार हे होतं, फार त्रासदायक होतं. ते इंजेक्शन पूर्वीचे साधे नव्हते. आता इंजेक्शन मध्ये फारच सुधारणा झाल्या. दिलं न दिलं कळतच नाही. नाही, आता इतकी प्रगती झाली की आपणच आपल्याला इंजेक्शन टोचून घ्यायची व्यवस्था सुरू झाली. ही प्रगती आहे. हो, ही प्रगती आहे विज्ञानाच्या दृष्टीनं. आपणच आपल्याला इंजेक्शन द्यायचं, मांडीत द्यायचं, इकडे द्यायचं, पोटावर द्यायचं. त्यावेळेचे ते सुई म्हणजे अशी दाभणासारखी असायची, त्याचा त्रास व्हायचा.
त्याच्याने ताप यायचा, दंड सुजायचा, वारकऱ्यांना चंद्रभागेचं स्नान करता यायचं नाही, तापानं आजारी पडायचा तो. सगळे वारकरी गेले. बर ते इंजेक्शन देणारे सगळे नवशिके डॉक्टर, त्यांना काय घेणं देणं वारकऱ्यांशी? सगळे नवशिके. त्यांना नीट कळायचं नाही, एकदम ते दंडात खुपसायचे, त्रास व्हायचा वारकऱ्यांना. सगळे गेले मामांकडे. त्यावेळेला करमरकर नावाचे कमिशनर होते. मामाने त्या कमिशनरांशी संपर्क केला, त्यांना अडचण सांगितली, काय अडचण आहे ती. इनॅक्युलेशनचा कायदा केला गेला होता त्या काळामध्ये. तो कायदा महत्वाचा आहे, संविधान पाळलं पाहिजे, हे जरी बरोबर असलं तरी त्याच्या बरोबरीनं लोकभावनेचा सुद्धा आदर केला पाहिजे. वारकरी वाटेल ते करतील, पण वारी बुडवू शकणार नाहीत. वारीच्या वेळेला ते पंढरपूर सोडून इतरत्र राहू शकणार नाहीत. तुम्ही त्यांच्या भावनेचा विचार करा. सुदैवाने ते करमरकर जे होते, त्यांच्या अंतःकरणात मामांविषयी अतीव अतीव आदर होता. अर्थात हे सांगायचं कारणच नाही. मला एक गोष्ट मी ते लिहिलेलंही आहे काय, पण असं आहे, ज्यांचं वारकरी संप्रदायाशी नातं आहे किंवा वारकरी संप्रदायाशी जरी नातं नसलं तरी संत वाङ्मयाशी ज्यांचं नातं आहे, मी नातं शब्द वापरतो, ज्यांचं संत वाङ्मयाशी नातं आहे त्यांना मामांबद्दल आदर असणारच आहे. तो सांप्रदायिक आहे का नाही याला माझ्या दृष्टीने काही महत्व नाही. मामांबद्दल त्याला आदर असणारच आहे, सांप्रदायिक नसला तरी असणार आहे. करमरकर सांप्रदायिक नव्हते, पण सरकारचे सेवक होते, कमिशनर होते. मामांनी त्यांना सांगितलं असं काही करता येईल. ते म्हणाले मी व्यवस्था करतो. आणि त्या वर्षीची वारी ही मामांच्या पुढाकारामुळे भरू शकली, नाहीतर त्या वेळेला इंग्रजांनी अनेक पोलीस आणून उभे केले होते की वारकऱ्यांनी पंढरीमध्ये प्रवेशच करायचा नाही. पण एका बाजूला सरकारचा नियम आणि दुसऱ्या बाजूला मामांच्या अंतःकरणातल्या प्रेरणेचा विजय झाला. वारी भरली. मामांनी सांगितलं, अरे ज्या काळामध्ये वारी भरण्याची शक्यता नव्हती त्या काळामध्ये वारी भरावी म्हणून मी प्रयत्न केले, आणि आज मीच वारी करू शकत नाही, हे केवढा दैव दुर्विलास आहे. काय करावं कळेना. डॉक्टरांचा आग्रह होता जाऊ नये, मामांची इच्छा होती जावं. शेवटी डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट मामांना दाखवले. मामा म्हणाले हरकत नाही, मी जाईन, मी कार्यक्रम करणार नाही, पाहिजे तर एक करतो, सकाळी जातो, पंढरपूरच्या मातीवर एकदा डोकं टेकवतो आणि त्याच गाडीत बसून परत येतो, पण मला पंढरपूरला जाऊ द्या. शेवटी डॉक्टरांना नमावं लागलं. डॉक्टर म्हणाले हरकत नाही, पण कार्यक्रम करायचा नाही. नाही, आम्ही सांगतो त्या नियमात वागायचं. चालेल, आम्ही सांगतो लगेच परत यायचं. येईन. अमक्याने आग्रह केला म्हणून 5 मिनिटं प्रवचन केलं, करायचं नाही, करणार नाही. लहान मुलांकडून एखादी नियमावली वदवून घ्यावी तसं मामांकडून या डॉक्टरांनी ही नियमावली वदवून घेतली. पण दुर्दैव असं आडवं आलं, उद्या सकाळी पंढरपूरला निघायचं, आदल्या दिवशी मामांना 104 डिग्री ताप आला रात्री. डॉक्टर म्हणाले अशा काळामध्ये या रोगात इतका ताप येणं प्रकृतीच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे. तर आता आमची विनंती आहे की आपण जाऊ नका. मामांनी आग्रह धरला नाही. मामा म्हणाले ठीक आहे, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला या क्षेत्रातलं जास्त कळतं आणि तुम्ही माझ्या हितातच सांगता आहात, याच्यावर माझा विश्वास आहे, मी जाणार नाही. डॉक्टरांना बरं वाटलं. चला, आपल्या डोळ्यासमोर आता काहीतरी आपल्याला यांना हे करता येईल या उद्देशाने डॉक्टरांनी सांगितलं, मान्य, बरं झालं तुम्ही रद्द केलं, हे चांगलं झालं. पण मामा येणार नाहीत ही बातमी कर्णोपकर्णी इतकी पसरली की लोकांची रीक पंढरपूरच्या ऐवजी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये सुरू झाली. मामा येणार नाहीत म्हणजे आजारी आहेत, मामा आजारी आहेत, मग पांडुरंगाचं दर्शन कधी घेता येईल? आता मामांचं दर्शन मिळालं पाहिजे या उद्देशानं लोकांची गर्दी वाढायला लागली. मामांच्या प्रेमामधले इथले जे सकाळचे मुख्य संपादक होते परुळेकर, ते मामांचे विद्यार्थी होते.
नानासाहेब परुळेकर, त्यांनी आपल्या एका पत्रकाराला पाठवलं. तोही पत्रकार मामांवर प्रेम करणारा होता, मामांवर श्रद्धा असणारा गजाननराव खोले त्यांचं नाव. ते आले. आता पत्रकार आला म्हटल्यानंतर बातमी सगळीकडे जाणार, आणि सगळीकडे बातमी एकदा गेली की फक्त पुणेच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून इथं गर्दी होणार. बरं, बातमी दिलीच नाही तरी सुद्धा ती कुठून ना कुठं कर्णोपकरणी सगळ्यांपर्यंत पोहोचणार. आणि मग विचित्र काहीतरी बातमी, कारण बातमी जेव्हा षटकर्णी होते तेव्हा त्या बातमीतलं तथ्य हे दुर्बल होत असतं. बातमीचा नियम असा आहे, आपण त्या कानगोष्टी म्हणून एक खेळ लहानपणी खेळत होतो का नाही. एक 10 जणांनी उभं राहायचं, एकाने दुसऱ्याच्या कानात काहीतरी सांगायचं, दुसऱ्याने तिसऱ्याच्या, तिसऱ्याने चौथ्याच्या, असं करत करत 9वा जेव्हा 10व्याच्या कानात सांगतो तेव्हा मूळ बातमी वेगळीच असते आणि सांगितलं गेलेलं वेगळंच असतं. बातमी षटकर्णी झाली की बातमीतलं तथ्य दुर्बल होतं. हा पत्रकारितेचा नियम आहे. आणि म्हणून मग त्या काळामध्ये त्या मामांच्या जवळ असणाऱ्या लोकांनी, डॉक्टरांनी असा निर्णय घेतला की विनाकारण मामा आता आहेत, आजारी आहेत, पण बातमी षटकर्णी झाली तर कदाचित मामा गेलेच, अशी भावना किंवा अशी बातमी सगळीकडे प्रसारित होईल, याच्याकरता म्हणून आपणच बातमी वर्तमानपत्रात देऊ. म्हणून बातमी त्यावेळेला आली, हरिभक्तीपरायण सोनोपंत दांडेकर निमोनियाने आजारी, अशी एक बातमी आली. तो निमोनिया नव्हता, पण हे सांगितल्याशिवाय लोकांच्या मनातले संभ्रम दूर होणार नाहीत. आणि ठीक आहे, निमोनियाच आहे, होईल कमी, अशा लोकांना दिलासा मिळेल म्हणून अशी बातमी त्या काळामध्ये वर्तमान पत्रामध्ये प्रसारित झाली. त्याच्यामध्ये त्यांनी विस्ताराने दिलं होतं, कारण वर्तमानपत्राचे मुख्य संपादकही मामांचे विद्यार्थी आणि बातमी देणारा पत्रकारही मामांचा भक्त. त्यामुळे त्यांनी दोघांनी ती गुप्तता पाळून मामांना खरंच काही गंभीर आजार आहे हे लोकांना कळू दिलं नाही. पण तरी मामा आजारी म्हणल्यानंतर बाकीच्या लोकांना दिलासा मिळाला. पण पुण्यातले लोक विचार करायला लागले की मामा पुण्यात आहेत, आजारी आहेत, आपण जर नाही बघून आलो तर काय होईल, नको, आपण एकदा बघून येऊ. कारण होतं असं दुर्दैवाने, लोकमानस हे वेगळंच असतं, वेगळं असतं. त्यावेळची रुग्णाची अवस्था ही वेगळी असते आणि त्या रुग्णाला सांभाळणाऱ्या लोकांची जी अवस्था असते त्यांच्या मनोभूमिका वेगळ्याच असतात. लोकांच्या भावनेमध्ये भक्ती जास्त असते, आजूबाजूच्या लोकांमध्ये काळजी जास्त असते, आणि मनोरुग्णाची जी भावना असते ती या बाबतीत मात्र पंढरीची वारी चुकली या दुःखाची असते. पंढरीची वारी चुकली याचं दुःख मामांना, आजूबाजूच्या लोकांना मामांची तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि लोकांना मामांचं दर्शन झालं पाहिजे. काय करावं हेच कळेना. बरं, कुणाला नाही म्हणावं, कुणाला हो म्हणावं, काही कळेना. बरं, त्याच्यात मामांचा स्वभाव असा गमतीचा, त्याच्यात मामांचा स्वभाव असा गमतीचा, ऐका, की एखादा वारकरी आलेला दिसला, प्रेमातला असला, पूर्वी त्यांनी काही सेवा केलेली असेल किंवा सच्चा प्रामाणिक नियमनिष्ठ वारकरी आहे, मामांना लक्षात आलं आणि तो आग्रह करायला लागला, नाही मला जाऊ द्या, मामांना बघू द्या. मामांच्या कानावर गेलं की मामाच तिथल्या लोकांना सांगायचे, अहो त्या बुवाला येऊ द्या. त्यावेळेला बुवा म्हणणं हे गौरवाचं होतं, गौरवाचं होतं. मामांच्या मुखातून बऱ्याच वेळेला तुकाराम बुवा अशीच तुकाराम महाराजांबद्दलची भाषा बाहेर पडत होती. नंतर लोकांना तो वाईट वाटलं, पण तो अपमान नव्हता, आदराचा शब्द आहे, आदराचा शब्द आहे. आणि तो आपल्याला लागला याचं कौतुक असलं पाहिजे, कौतुक असलं पाहिजे. झालं, मामाच म्हणत असं, अहो त्यांना येऊ द्या, येऊ द्या, बऱ्याच दिवसांनी भेटलेत, या 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 बसा, काय बरं चाललंय ना, पंढरपूरला निघालात काय, तब्येत बरी आहे का. मामाच त्याच्याशी इतकं बोलायचे की मग कुणालाच काही करता यायचं नाही. बरं, त्या माणसाला असं वाटायचं, बघा मामा मला आत बोलवतात आणि ही मंडळी मला जाऊ देत नाहीत, हे झारीतले शुक्राचार्य आहेत, आम्हाला जाऊच देत नाहीत. मामा बोलवतात आम्हाला, ह्यांना काय अडलंय, आम्हाला बोलवतात, आमचा त्यांचा संबंध वेगळा आहे, यांना माहिती नाही. काय करावं. शेवटी जवळच्या लोकांनी मामांना सांगितलंय, पा कोण येईल तुम्हाला भेटेल याच्याबद्दल तुम्ही चिकित्सा करू नका. ज्यांना तुम्हाला खऱ्या अर्थाने भेटायचंय आणि तुम्हाला ज्यांना भेटायचंय
अशा व्यक्तींना तुमच्यापर्यंत आणण्याची जबाबदारी आमची. मामांचा त्रास वाढला. त्या अवस्थेमध्ये मामांना एक हृदयविकाराचा झटका येऊन गेला. अंगात ताप, जलोदर झालेला, त्याच्यात एक हृदयविकाराचा झटका आला. खूप औषधं झाली. खूप झालं. मामांपेक्षा मलाच औषधं जास्त. हृदयविकाराचा झटका आला. बाकीचे डॉक्टर सगळे घाबरले. काय करावं कळेना. कोणत्या अर्थाची ट्रीटमेंट सुरू करावी? जलोदराची करावी का ताप आलाय तो दूर करावा? आता हृदयविकार हा तर अधिक जास्त प्रबल आजार. पुष्कळ 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 प्रयत्नाने हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यावर योग्य औषध योजना झाली. डॉक्टर फडक्यांनी स्वतःच्या घरामध्ये हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतलं. वरच घरी राहत होते. सगळे उपचार केले. डॉक्टर साठे बरोबर होते. दोघांनीही असं ठरवलं की आता आपण घरी जायचं नाही. मामांचा आजार जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला घर म्हणजे मामांची खोली असं समजायचं. काय भाग्य आहे त्या डॉक्टरांचं. मामांच्या खोलीला घर समजण्याचं भाग्य मामांनाही मिळालं नाही, कारण मामांनी कधी स्वतःची खोली बांधलीच नाही. पण मामांच्या खोलीला आपलं घर समजावं, त्या डॉक्टरांनाही धन्य 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 म्हटलं पाहिजे. त्रास वाढायला लागला. गंभीर परिस्थिती निर्माण झाली. इथले आयुर्वेद रसशाळेचे ते डॉक्टर कुलकर्णी म्हणून होते. ते येऊन मग ते रोज ते लघुशंका लघवी काढून जायचे. तेवढ्या पुरतं बरं वाटायचं. पण पुन्हा ते पोट फुगणं, पुन्हा त्याचा त्रास होणं, हे सगळं व्हायला लागलं. त्याच्यात हृदयविकाराचा त्रास झाला. काय करावं काही कळेना. लोकांची रीघ कमी होईना. काय करावं कसं करावं. शेवटी असा निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या लोकांच्या भावनेलाही आपण विरोध करू शकत नाही. मग काय करावं. तेव्हा त्या मामा ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीतल्या दरवाजाला एक भोक पाडण्यात आला. त्या खोलीमध्ये 2 पलंग होते. एका पलंगावर झोपल्यानंतर खिडकीतून जरा बरा वारा येत असे म्हणून मामा म्हणाले मी या पलंगावर झोपतो, जरा खिडकीतून वारा येईल आणि खिडकी उघडली की प्रकाश जर आला तर मला त्याच्यात ज्ञानेश्वरी वाचता येईल. त्याही अवस्थेमध्ये भावना तीच. म्हणून मग ते तिकडं थांबले. मग त्याच्या समोरच्या दरवाजाला एक भोग पाडण्यात आलं मोठं, ज्याच्याने मामांचा चेहरा लोकांना दिसू शकेल अशा पद्धतीनं. आणि मग येणाऱ्या माणसांनी लांबून यायचं, तिकडं बघायचं. बरं त्याच्यातही गंमत अशी व्हायची की नळ्या वगैरे लावलेल्या असल्यामुळं मामा जर भिंतीकडे तोंड करून बसले तर लोकांकडे त्याची पाठ व्हायची. त्या दाराला पाडलेल्या छिद्रातून फक्त मामांची पाठ दिसायची. आणि मग त्या भाविकांना अजून वाईट वाटायचं. मामाने माझ्याकडे पाठ केली, मामाने माझ्याकडे पाठ केली. वाईट वाटायचं. मग मामाचं तोंड आपल्याकडे होईपर्यंत तो दरवाजामध्ये उभा राहायचा. मामाने ठरवलं आपल्या नुसत्या एका अंगावर होण्याने जर आपल्याकडे येणाऱ्या प्रेमातल्या माणसाला त्रास होत असेल, आपण आता दरवाजाकडे पाठ करायची नाही. किती त्रास, किती त्रास. एका अंगावर झोपून राहायचं. हृदयाला विकार आहे, पोटामध्ये पाणी साचतं आहे, अंग सगळं क्षीण झालंय, इंद्रिय दुर्बल झाली आहेत. पण भाविकांचा विचार मनामध्ये, आपल्याला भेटायला येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये, आता भिंतीकडेच पाठ करून झोपायचं, दरवाजाकडे पाठ करायची नाही. डॉक्टर म्हणायचे थोडा वेळ तिकडं. नाही नको. येणाऱ्या माणसाला माझी पाठ दिसली तर नको नको. जगाकडे माऊलीने कधी पाठ केली नाही. जगाकडे तुकोबाराय कधी पाठ करत नाहीत. मामाने कधी जगाकडे पाठ केली नाही. कायम समाजाभिमुख वृत्तीनं मामा राहिले. सिनेसृष्टीमध्ये एक शंकर जयकिशन नावाचे संगीतकार आहे. त्याच्यातले जे शंकर म्हणून होते त्यांची पत्नी मामांची एकनिष्ठ भक्त होती. ती मामांना आपले वडील मानत असे. इतक्या संपन्न, म्हणजे त्या घराची संपन्नता वेगळीच होती. त्या बाईने आपल्या घरामध्ये जेवढ्या गाड्या होत्या त्याच्यातली एक गाडी फक्त मामांकरता राखून ठेवली होती. ती गाडी फक्त वरून पुसायची. गाडीमध्ये दुसऱ्या कोणी बसायचं नाही. त्या गाडीला दुसऱ्या कोणी पाय लावायचा नाही. ती गाडी मामा येतील त्याच वेळेला त्या गाडीचं दार उघडलं जायचं. मामाच फक्त त्या गाडीमध्ये बसणार.
इतरांना कुणाला. त्या काळामध्ये एक गाडी फक्त मामांकरता ठेवलेली. त्या बाईने आपल्या हातातली सगळी कामं मुंबईची सोडून दिली आणि त्या बाईने काय काम करावं, ती फक्त मामांच्या दरवाजामध्ये खुर्ची घालून बसली आणि कुणालाच आत सोडेना. आत सोडणंच तिनं बंद केलं. इतकी मोठी बाई पण दारामध्ये खुर्ची घालून बसली. कोणी येवो सांगायचं नाही, या छिद्रातून बघा मामांचं तोंड, चला लवकर निघा. मोठे मोठे प्रतिष्ठित आले, मान्यवर आले, तिने सांगितलं नाही, मी आज सोडणार नाही. भीती अशी, सोडणार नाही म्हणण्यामध्ये भीती अशी होती की ही व्यक्ती आत गेल्यानंतर काय त्रास होईल हा भाग वेगळा, पण या व्यक्तीला बघितल्यानंतर मामांच्या आठवणी जाग्या होतील आणि मामा बोलायला लागतील आणि ते बोलायला लागले की हृदयावर ताण येईल. म्हणून त्या बाईने कुणालाही आत सोडलं नाही. परिस्थिती गंभीर होत गेली. हार्ट अटॅक येऊन गेला. त्याच्याने हृदय अधिक दुर्बल झालं. डॉक्टर साठे, डॉक्टर फाटक, डॉक्टर साठे मुंबईला राहायचे. तिथेही त्यांचा वैद्यकीय व्यवसाय होता. मामाने त्यांना सांगितलं, अहो तुमचा व्यवसाय सोडून तुम्ही माझ्या नादात अडकलात. मामांचं बोलणं तरी काय असावं, माझ्या नादात अडकलात, माझ्याकडून तुम्हाला काही फार पैसे मिळणार नाहीत, तरी सुद्धा तुम्ही तुमचा इतका व्याप सोडून माझ्या करता राहिलात, एकदा बघून तरी या. मामांच्याच आग्रहावरून डॉक्टर साठे मुंबईला गेले. पण डॉक्टर फडके रोज त्यांच्या संपर्कामध्ये राहिले. रोजच्या रोज त्यांना प्रकृती कळवत असत. डॉक्टर साठेंचं म्हणणं असं की मामांनी मुंबईला यावं. डॉक्टर साठ्यांना असं वाटत होतं मुंबईला नेऊन एकदा ऑपरेशन केलं तर बरं होईल. डॉक्टर फडक्यांनी मामांना सांगितलं, डॉक्टर जर तुम्हाला मुंबईला घेऊन जाणार असतील तर तुम्ही जावं असं मला वाटतं. मामांनी त्यांना एक सूचक वाक्य सांगितलं. मामा डॉक्टर फडक्यांना असं म्हणाले, फडके असं म्हणाले, जर डॉक्टर साठे मुंबईला नेऊन तुम्हाला योग्य पद्धतीने उपचार देणार असतील तर आपण मुंबईला स्थलांतरित व्हावं असं माझं मत आहे. इथं राहिलात तर मला अडचण नाही, पण तुमच्या प्रकृतीच्या दृष्टीनं तुम्ही मुंबईला जावं असं मला वाटतं. मामांनी फडक्यांना सांगितलं, जायचंच असेल तर वारी झाल्यावर बघू, मुंबईलाच जायचं असेल तर वारी झाल्यावर बघू असं जर मामा म्हणाले असते तर चिंतनाचा विषय नव्हता. पण मामा म्हणाले जायचंच असेल तर वारी झाल्यावर बघू. आता जायचंच या शब्दाचा लक्ष्यार्थ इतरांना कळाला नाही, पण मामानी सूचक त्यांनी ते सांगून ठेवलं, जायचंच असेल वारी झाल्यावर बघू आपण. फडक्यांनी आग्रह केला, मामा जायला तयार नाहीत. डॉक्टर फडक्यांनी अशी युक्ती केली, ते असं म्हणाले, पा तुम्ही साठ्यांना नाही म्हणू नका, कारण साठे तुम्हाला इथं घ्यायला येणार आहेत आणि त्यांच्या गाडीतून तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाऊन मग मुंबईला नेणार आहे. हे कळल्यावर मग मामांना खूप आनंद झाला. हां, तसं असेल तर जातो म्हणाले. तसं असेल तर जातो. बरं वाटलं सगळ्यांना. मुंबईला गेल्यानंतर काहीतरी त्रास होईल, तो निवृत्त करायला बरं वाटेल, सोपं जाईल असं म्हणून मामांना मुंबईला न्यायचं ठरलं. एकदा आपण बघूया की मुंबईला जाण्याची योजना आपल्याला करता येते का. कारण मागे डॉक्टर साठ्यांनी मामांना आग्रह केला होता की चला आपण मुंबईला जाऊ, मुंबईला जाऊ, जलोदर झाला त्यावेळेला. आणि त्याही वेळेला मामा म्हणत होते की मुंबईला नेऊन तुम्ही ऑपरेशन करणार असाल तर आषाढी वारी होऊ दे. तर बाकीच्या डॉक्टरांचं म्हणणं होतं मुंबईला गेलं पाहिजे. मामांचं म्हणणं असं होतं की मुंबईला नेण्या इतकी जर माझी तब्येत चांगली आहे तर मग पंढरपूरला नेण्या काय अडचण आहे. तब्येतच चांगली असेल किंवा नसेल तर मुंबईला जाण्याला तब्येत चांगली आहे, मग पंढरपूरला जायला काय अडचण आहे. कुठेही प्रवासच करायचा, मुंबई काय आणि पंढरपूर काय. तुमच्या दृष्टीनं प्रवास ही अडचण असेल तर माझ्या दृष्टीने गाव ही अडचण आहे. मला मुंबईला नेण्यापेक्षा तेवढ्याच ताकदीनं पंढरपूरला न्या. नेऊ दिलं नाही. पण मुंबईला नेण्याच्या आधी हृदयविकार येऊन गेला म्हणून एक कार्डिओग्राम काढून बघावा आणि मग मुंबईला न्यायची तयारी करावी म्हणून डॉक्टरांनी कार्डिओग्राम काढला आणि ते जे चित्र उभं राहिलं, सगळ्या डॉक्टरांचे चेहरे गंभीर झाले. कार्डिओग्राम चांगला आला नाही. सगळी व्यस्तता होती, सगळी व्यस्तता. काय करावं कळेना, कसं वागावं कळेना. पहिला झटका येऊन गेला. त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर मामांची तब्येत थोडी बरी झाली.
औषध योजना लागू पडायला लागली. त्या औषध योजनेला मामा प्रतिसाद द्यायला लागले. हे सगळं चांगलं 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 घडायला लागलं आणि प्रस्थानाचा दिवस आला. माऊलींचं प्रस्थान. तर माऊलींचं प्रस्थान म्हणजे आळंदीला गर्दी आणि प्रस्थानात मामा नाहीत आणि हॉस्पिटलमध्ये म्हटल्यानंतर प्रस्थानाची गर्दी सगळी पुण्याला. भाविकांची रीघ लागली. काय करावं कुणालाच कळेना. डॉक्टर दारात बसून राहिले, मिसेस शंकर दारामध्ये बसून राहिल्या. ते द्वारकाताई म्हणून तिथं एक परिचारिका होत्या, त्या कायम लोकांना थांबवत राहिल्या. नानाबुवा कोठेकर होते, दिवेकर होते, मामांचे एक विद्यार्थी होते राग जोग म्हणून, रामभाऊ जोग, त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण रीघ काही केल्या थांबेना. माणसं यायला लागली. मामांनाही त्यांना बोलावं वाटायला लागलं. वारकरी आल्यावर वारकऱ्यालाच बरं वाटू शकतं, दुसऱ्या कोणाला बरं वाटणार. काय करावं काही कळेना. मामांची लघवी पुन्हा अडून पडली. अडकल्यानंतर डॉक्टरांना त्याचंही कारण काय व्हायला लागलं, ती लघवी एकदा पोटामध्ये अडकली की ते पोट वाढायला लागलं. वाढायला लागलं की त्याचा ताण वर यायला लागला. वर हृदयावर त्याचा ताण यायला लागला की हृदयाला वेदना व्हायला लागल्या आणि हृदयाच्या वेदना डॉक्टरांना नामंजूर होत्या. याच्याकरता ती लघवी लवकरात लवकर काढावी याच्याकरता नळी लावून ठेवली. मामांना त्याचाही त्रास झाला. एका अंगावरून दुसऱ्या अंगावर व्हायचं म्हटलं तर प्राणांतिक वेदना व्हायच्या. मामांना त्रास व्हायला लागला. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मामांनी एका अंगावर झोपणं पसंत केलं. झालं. मामांना 4-5 दिवसानंतर प्रस्थान होऊन गेलं. लोकांची गर्दी पुढे गेली. माऊली हल्ली पुण्यातून सासवडच्या दिशेनं माऊलीने प्रस्थान केलं. सगळं झालं. तब्येतीला औषध लागू पडायला लागलं. कुठंतरी लोणंद वगैरे मुक्कामी बरड मुक्कामी मामांना पुन्हा एकदा, माऊली बरडला असताना मामांना पुन्हा एकदा सौम्य झटका आला. पुन्हा त्रास झाला. त्रास झाल्यानंतर तिथं बातमी आली. महाराज त्यावेळेला बरडला होते. महाराजही तिथं धावत आले. सगळं सांगितलं. आल्यानंतर महाराज भेटले, बाकीची प्रेमाची मंडळी भेटली, जवळची मंडळी, सगळा सोहळा टाकून धावत आली. मामांनी बघितलं. दुखणं विकोपाला गेलेलंच होतं. आयुष्याची संध्याकाळ मामांनी जवळ केली होतीच. मामांनी आपल्या निर्याणाच्या काही भूमिका आपल्या मनाशी ठरवल्याही असतील कदाचित. हळूहळू हळू मामांनी त्या लोकांना सांगितलं, कुठे म्हणे बरडला आहोत. आणि मग वारी सोडून माझ्याकरता यायचं असतं काय? माऊली सोडून माझ्याकरता कशाला येता? जा तुम्ही, जा, चिंता करू नका, आता मला बरं वाटतंय, बरं वाटतंय. दशमीचा दिवस उजाडला. मामांनी जवळच्या लोकांना सांगितलंय, पा उद्या एकादशी आहे, तुमच्या सगळ्यांची वारी आहे. इथं डॉक्टर आहेत, हे द्वारकाताई माझ्या बरोबर आहेत अखंड, मिसेस शंकर इथे आहेत, तुम्ही चिंता करू नका. माझी वारी बुडालेलीच आहे, तुमची तरी वारी माझ्यामुळे बुडू देऊ नका, त्याचं पातक माझ्या माथी येऊ देऊ नका, जा तुम्ही. मामांनी सगळ्यांना वारीला पाठवून दिलं. दशमीच्या रात्री मामांनी सांगितलं, एकादशीला जवळची सगळी मंडळी वारीला गेली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्या पावली सगळी मंडळी परत आली. मामांकरता पांडुरंगाच्या गळ्यातला हार आणला, बुक्का आणला, पांडुरंगाचा प्रसाद आणला. मामा म्हणाले, उठून बसतो, प्रसाद घेतो, पांडुरंगाचं चिंतन करतो. उठून बसले, कपाळाला बुक्का लावला. प्रसादाचा म्हणून आणलेला हार, नारळ मामांना दिला. यांनी वर्णन केलंय, सुंदर वर्णन केलंय निरगावकरांनी. ते म्हणतात, मी पंढरपूरला गेलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, मामांकरता हार आणला, नारळ आणलं, प्रसाद आणला, पांडुरंगाच्या गळ्यात मामांना उठून बसवलं, पांडुरंगाचा हार मामांच्या गळ्यामध्ये घातला, नारळ दिला, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणालो, तुम्हीच आमचे पांडुरंग आहे, आम्हाला दुसरा पांडुरंग माहिती नाही, तुम्ही आमचे पांडुरंग आणि पांडुरंग नित्य आहे अशी आमची भावना आहे, तुम्हाला काही होऊ नये अशी मी मनात प्रार्थना केली. एकादशीचा दिवस चांगला गेला. मामांना बरं वाटलं. पंढरपुरातून मंडळी यायला लागली. जाता जाता पुन्हा मामांना भेटावं जावं, पुन्हा गर्दी व्हायला लागली. द्वादशी गेली, मामांच्या पोटात अन्न जाईना.
जलोदरामुळे त्रास व्हायला लागला. त्रयोदशी चांगली गेली. मामांची प्रकृती सुधारेल असा विश्वास निर्माण व्हायला लागला. आणि आषाढ शुद्ध चतुर्दशीचा महाराष्ट्राच्या इतिहासातला तो काळा दिवस उगवला. भगवंताची काय इच्छा होती मला माहिती नाही. मामांचे काय संकल्प होते आपल्याला कळायला काही मार्ग नाही. पण चतुर्दशीचा दिवस मामाने नक्की केला होता हे मात्र नक्की आहे. चतुर्दशीचा दिवस उजाडला. त्रयोदशीला रात्री मामा शांत झोपले. आतापर्यंतच्या आजारामध्ये रात्रीची शांत झोप मामांना मिळालीच नाही. कारण थोड्या थोड्या वेळाने त्या लघवीचा त्रास व्हायचा, हृदयावर त्याचा ताण यायचा, दुखायचं, शांत झोप लागली नाही. पण त्रयोदशीला रात्री मात्र मामा खूप शांत झोपले, खूप शांत झोपले. काही विचार केला नाही. प्रकृतीचा प्रतिबंध त्या दिवशी रात्री आडवा आला नाही. मध्यरात्री थोडा वेळ जाग आली. मामा उठले, थोडा वेळ इकडं तिकडं बघितलं, पुन्हा शांत झोपले. सकाळी 5:30ला ते नित्य नियमानं उठत असत. त्या वेळेला योग्य वेळेला त्यांना जाग आली. मामा उठून बसले, तोंड धुतलं. त्या दिवशी मामांनी एक कपभर चहा घेतला. सगळं व्यवस्थित चालू होतं. सकाळी डॉक्टर साठे आले, डॉक्टर फडके आले. 8 वाजता डॉक्टर साठ्यांनी मामांची तब्येत तपासली. ठीक आहे म्हणाले, थोडा काहीतरी आहार घ्यायला हरकत नाही, पण आहाराचा त्रास होत असेल आणि प्रकृतीला ताकद यायची असेल तर मोसंबीचा काहीतरी रस घ्या असं सांगितलं. मामाने मान्य केलं. मामाने मोसंबीचा रस घेतला, कपभर चहा घेतला, प्रकृती तपासली, पुन्हा एकदा कार्डिओग्राम काढला. बरा आला, पूर्वी इतका वाईट नव्हता. मामांची प्रकृती सुधारते आहे, बरं आहे असं सगळ्यांना वाटलं. डॉक्टर निघून गेले. मामा पुन्हा विश्रांती घेण्याकरता पडले. येणाऱ्या अत्यंत जवळची जी मंडळी होती त्यांच्याबरोबर मामा बोलत होते. बोलताना त्यांचा विषय अर्थातच आजाराबद्दल जरी विचारलं तरी सुद्धा लोकांचं असं असतं, त्यांना आजाराबद्दल बोलायचं असतं आणि रोग्याची मानसिकता अशी असते की त्यांनी आजाराबद्दल न बोलता आपल्या आवडीच्या विषयाबद्दल बोलावं. मामांना कुणीतरी विचारणारं, ज्ञानेश्वरीचं विचारणारं पाहिजे होतं आणि लोक येऊन त्यांना विचारत होते तब्येत बरी आहे का. पण मामांचा आवाज स्पष्ट. काय असतं, भेटायला येणाऱ्या लोकांना कळत नाही आपण काय बोलतो, कुणाशी बोलतो, काय बोलावं, काय बोलू नये याच्या नैतिक नियमांची त्यांना काही जाणीव नसते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेल्या माणसाला त्या रोग्यालाच माणसं म्हणतात, काय झालं, काय नाही हो, परवा जरा थोडं छातीत दुखलं म्हणून डॉक्टरांनी इथं दाखल करून घेतलंय, अजून 4-5 दिवस राहा म्हणतात, मला घरी जायची इच्छा आहे. माणसं तिथं त्यांना म्हणतात, अहो आमच्याकडे असंच झालं, एकाच्या छातीत दुखलं जागेवरच गेला हो, आता ह्यानी कसं ऐकावं ते सांगा ना. काहीतरी भावना पाहिजे का नाही. आपण कुणाशी बोलतो आहोत, काय बोलतो आहोत. मामांच्या जवळ राहणाऱ्या मंडळींना अर्थात या गोष्टीची सर्वार्थानं जाणीव होती. त्यामुळे कोणी मामांजवळ जाऊन बसावं याचा निर्णय घेऊन ते आत सोडत असत. मामांचा आवाज त्या दिवशी स्पष्ट होता, खणखणीत होता. त्यांना जे बोलायचं ते सगळं बोलत होते. आणि ही बातमी मामांना त्रास झाला, एकादशीला मामा आले नाहीत, वर्तमानपत्रात बातमी आली, पुण्यापर्यंत आली. मामांना भेटायला म्हणून वारी करून अमृतबुवा आले. अमृतबुवा मामांचे अंतरंग भक्त होते. त्यांचं चाली म्हणणं, त्यांचं राहणं, त्यांची सेवा, त्यांची सात्विकता, त्यांची ज्ञानोबराय तुकोबरायांवर असणारी भक्ती मामांना प्रिय होती. अमृतबुवा मामांना खूप प्रिय. कीर्तनामध्ये 3 मिनिटाच्या पुढे मामांना चाल गेलेली आवडत नसे. चाल म्हणणाऱ्यांनी 3 मिनिटात चाल म्हणावी. 3 चे 3.5 मिनिटं झाले तरी आहे तिथं चाल थांबवून मामा विठ्ठल विठ्ठल भजन घेत असत. अमृतबुवा त्या मापात बसणारे होते. त्या मापात अमृतबुवांनी सांगितलेला विचार आहे हा. मुंबईला मोठा सप्ताह झाला, मोठमोठे गायक तिथं. मामा कीर्तनाला उभे राहिले, अमृतबुवा सगळ्यात शेवटी टाळ घेऊन उभे होते. अभिमानच नाही ना कशाचा.
मामांचं कीर्तन आहे, आपण टाळ घेऊन उभं राहायला पाहिजे एवढंच माहितीये. टाळ घेऊन कुठेतरी मागे उभे होते. निरूपणाचा अभंग घेऊन झाल्यानंतर मामांनी माईक वरून अमृतबुवांना बोलवून घेतलं. या चाल म्हणा. का? मर्यादित वेळेमध्ये चाल म्हणणारे तुम्हीच दिसता. त्यांना बोलवून घेऊन चाल दिलं. काय भाग्य असेल. ज्ञानदेव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव यांच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबारायांनी चाल म्हणावी. मामांच्या कीर्तनामध्ये अमृतबुवा चाल म्हणत असत. मामांबरोबर काही काळ फिरतही होते. अमृतबुवांना कळलं. पंढरीच्या वारीहून अमृतबुवा चतुर्दशीलाच पुण्यामध्ये दाखल झाले. अमृतबुवा पंढरपूरहून आले. मामांचं प्रेम, अगाध प्रेम होतं अमृतबुवांवरती. अमृतबुवाने मामांची खूप सेवा केली. खूप विद्यार्थी दशेमध्ये मामांचं स्नान झालं की त्यांचं धोतर पिळून टाकणं. इथपासून मामांना पाय दाबलेले आवडत नसत. पाय दाबलेलं, अंगाला हात लावलेलं मामांना आवडत नसे. पण क्वचित प्रसंगी त्रास झाला तर मामांनी फक्त अमृतबुवांनाच सांगावं पाय दाब. इतरांना ती संधी मिळाली नाही. अमृतबुवांवर प्रेम होतं. अमृतबुवा आले. मामांना बरं वाटलं. मामांनी अमृतबुवांना बोलवलं, बसायला सांगितलं. नम्रता होती, सात्विकता होती. मामांनी जवळ बोलवून घेतलं. अमृतबुवांनी पंढरीचा सगळा वृत्तांत वारीचा मामांच्या कानावर घातला. मामांच्या खोलीमध्ये एक पांडुरंगाचा फोटो होता. मामांनी अमृतबुवांना सांगितलं, अमृता अमृता म्हणत असत. अमृता, एक काम करतो का रे? अर्थात नाही म्हणायची काय शक्यता होती, पण मोठ्या माणसाचं हे लक्षण आहे. एखादी वस्तू आणून द्यायची असेल तर मोठी माणसं ते आणून दे असं नाही म्हणत. मोठी माणसं म्हणतात ते आणून देता का? एवढंच, नुसतं आणून दे आणि आणून देता का एवढ्यामध्येच माणसाचा मोठेपणा कळतो. ते आणून दे असं म्हणणं हा मामांचा स्वभाव नव्हता. अमृता, एक काम करतो का रे? करतो. काय काम आहे? मामाने त्यांना सांगितलं, माझ्या समोर बसून काही अभंग म्हण, मी सांगतो ते म्हणतो. कोणते अभंग म्हणू? अभंग म्हण, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी म्हण. अमृतबुवांनी म्हणायला प्रारंभ केला. योगिया दुर्लभ झाला. मामांच्या कानावर अमृतबुवांच्या मुखातून येणारी अभंगवाणी पडत होती. पण मामांचं लक्ष त्या पांडुरंगाच्या तसबिरीकडे लागलं. पांडुरंगाच्या चरणाशी एकतानता निर्माण झाली. ध्यान लागलं. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. या पातंजल मुनींच्या योगसूत्रानुसार मामांचं लक्ष तिकडं लागलेलं होतं. एकतानता निर्माण झाली. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मे त्यासी, बाप रखुमा देवीवर उखून बाणली कैसी, देखिला देखिला माये देवांचा देव. अभंग संपला. मामाने सांगितलं, पुढं म्हण, अवताराची राशी तो म्या, अवताराची राशी तो हा उभा विटेवरी. अभंग म्हण. दुसरा अभंग झाला. अभंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, आता जोडोनिया कर म्हण. विनवणी करायची ना आपल्याला पांडुरंगाला, विनवणीचा अभंग म्हण. अभंग झाला. क्रमानं म्हण, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. अभंग झाला. मामाने अभंग सांगितले. अमृतबुवांनी म्हणावेत. 6 अभंग मामांनी सांगितले. बहुत दिवस आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. अभंग झाला. मामांनी सांगितलं, आता शेवटचा अभंग म्हण. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. हा विसावा आपल्याला प्राप्त व्हायचा. अभंग म्हण. सगळे अभंग म्हणून झाले. मामा तन्मय झाले होते. देहभावाचा विसर आधीच पडला होता तत्वदृष्टीनं. अभंग श्रवणानं, भक्तीनं सुद्धा वृत्ती ही परमात्म स्वरूपाशी एकरूप झाली होती. हे अभंग म्हणून झाल्यानंतर ते गजेंद्र गडकर, नाही ते कोण, पालेकर नावाचे एक जज होते डिस्ट्रिक्ट कोर्टाचे.
ते मामांना भेटायला आले. जज आले म्हणून मामांना भेटायला परवानगी दिली. ते जज असताना, डिस्ट्रिक्ट जज असताना आळंदी संस्थांचा कारभार त्यावेळेला डिस्ट्रिक्ट, आजही असेल कदाचित, डिस्ट्रिक्ट जजच्या हातामध्ये होता. आणि आळंदी माऊलींच्या मंडपामध्ये नित्य चातुर्मासात किंवा नित्य ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, याचा आग्रह मामांनी धरला होता. आणि म्हणून त्या पालेकरांनी जज असताना ही परवानगी दिली होती. आणि त्यावेळेला वारकरी शिक्षण संस्थेला विनंती केली होती की आम्हाला रोज नवीन प्रवचनकार शोधावा लागू नये, याच्याकरता संस्थेने ही जबाबदारी घ्यावी. आणि ही संस्थेने जबाबदारी घ्यावी ही पालेकरांची विनंती होती. याचं स्मरण त्या आजारामध्ये जाण्याच्या आधी काही तास मामांनी त्या जजला करून दिलं की तुम्ही होता म्हणून आम्हाला प्रवचनाची संधी मिळाली आणि हे भाग्य आमच्या संस्थेच्या नशिबाला आलं. मामांनीच ओम नमोजी आद्यानी तिथल्या प्रवचनांना प्रारंभ केला होता.